ठाण्यात रिंग मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून घोडबंदर भागात भरवस्तीत हे स्थानक उभारणार असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याऐवजी नागरिकांची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी आता वाढू लागल्यात। याबाबत शासकीय विश्रामगृहात झालेल्या संयुक्त बैठकीत आमदार केळकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य मार्ग काढण्याच्या सूचना मेट्रो अधिकाऱ्यांना केल्यात। ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण दूर करण्यासाठी रिंग मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू करण्यात आले। केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीनं होणाऱ्या या प्रकल्पासाठी 12,000 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे। टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील कामही लवकरच सुरू होणार आहे। या प्रकल्पाचा मार्ग 29 किलोमीटर असून काही मार्ग जमिनीखालून तर काही जमिनीवरून असणार आहे। हा मार्ग ज्या ठिकाणांहून जाणार आहे त्या परिसरातील नागरिकांनी अनेक तक्रारी आमदार संजय केळकर यांच्याकडे केल्यात। या अनुषंगानं केळकर यांनी शासकीय विश्रामगृहात संयुक्त बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळेला हिरानंदानी मेडोज, रोडाज, ऋतू इस्टेट, हिरानंदानी इस्टेट इत्यादी भागातील रहिवाशांचे प्रतिनिधी, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक आणि ठाणे शहरातील प्रकल्पाचे मुख्य अधिकारी उपस्थित होते। ज्या ठिकाणी हजारो नागरिक वास्तव्य करतात, शाळा, दवाखाने यामुळे नेहमी वर्दळ असते, अशा ठिकाणी स्थानक उभारल्यास या परिसराची कोंडी होणार असल्याच्या तक्रारी रहिवाशांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत केल्या। परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून लोकहिताचा मार्ग काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्यात। या बैठकीत अनेक आक्षेपांवर चर्चा करण्यात आली। त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून त्यातून मार्ग काढण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं।